नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील पाटण बोरज ग्रामपंचायत हद्दीतील पाटणमध्ये 6 जुलै 2026 रोजी पहाटे 4:10 दरड कोसळली आणि या दरडीमध्ये नंदू तिकोने यांचं कुटुंब पूर्ण अडकलं. पण त्याच घटनेमध्ये 5 कुटुंबातली घरं ही जमीनदोस्त झाली, भुईसपाट झाली. पण ते 22 लोक जीव वाचवलेला आहे. आणि ती जी काळ रात्र असन की मावळ तालुक्यामध्ये धुवाधार आणि मुसळधार ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसांनी काळाचा घाला जो आहे, या काळाच्या घाल्यापासून 22 जण वाचलेले आहेत. आणि त्यांचा हा जो थरार आहे की काही मिनिटामध्ये अख्खे 22 जण मातीखाली गाडले गेले असते. पण सर्वांची ही सतर्कता. पण या कुटुंबाला अद्याप ही सरकारकडनं जी काही मदत मिळायची ती मदत मिळालेली नाही. तर आम्ही प्रत्यक्षात या ठिकाणी तिकोने कुटुंब आहेत, त्यामध्ये 5 कुटुंब होते. 5 कुटुंबाचे 22 सदस्य आहेत. हे सुखरूप वाचले. पण कसे वाचले या संदर्भात त्यांचे जे या ठिकाणी पाहुणे आहेत विठ्ठल वाघमारे यांना आश्चर्य वाटते. काय चमत्कार झाला. पण सरकारकडनं अद्याप त्यांना मदत भेटलेली नाही. भाजे येथील विठ्ठल वाघमारे यांच्या छोट्याशा घरामध्ये हे 22 जण आश्रयाला थांबलेले आहेत. रात्र ते झोपलेले नाहीत. त्यांच्या डोळ्यासमोर अश्रू आहेत की आमचं घर संसार गेलेला आहे. काडी जमा करून उभा केलेला हा घर संसार, पण माणसं वाचली ह्याचा आनंद आहे. पण जगण्यासाठी त्यांना आधार भेटला पाहिजे. तर याच भाजे गावामध्ये 23 जुलै 1989 दरड कोसळल्याची घटना झाली होती आणि 39 जणांचा मृत्यू झाला होता. मावळ तालुक्यामध्ये 1989 मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता आणि 6 जुलै 1926 ही पुनरावृत्ती पाटण गावामध्ये झालेली आहे. तर काय नेमकं घडलं होतं आणि तुम्ही 22 जणांनी कसा जीव वाचवला आणि आज तुम्ही कुठं आश्रयाला राहताय? सरकारची मदत तुमच्यापर्यंत पोहोचली का? त्या रात्री पाटे. तुमचं नाव? मी हनुमंत गोविंद तिकोने, राहणार पाटण. त्या ठिकाणी रात्री 4 ते 4:30च्या दरम्यान अंदाजे 4:10 एक माझ्या घरावरती पत्र्यावरती एवढा मोठा आवाज झाला की असं वाटतं जसं काय झाले कळे ना. तर सर्व असं झोपेतून मी जागा झालो. जागा झाल्यानंतर पाहतो इकडे तिकडे, तर समोरच माझ्या आता जे घटना घडली पाटणमध्ये 3 लोक जी मृत्युमुखी पडली ती बरोबर माझ्या एक हाकेच्या अंतरावर आम्ही एकमेकांना पाहायचो. आणि ते घर माझ्या डोळ्यासमोर होतं. आणि ते घर मी स्वतः पाहिलेलं आहे. जो मळवा आला होता तो पूर्ण माझ्या समोर त्या घराला पूर्ण त्याला गालडून घेतलं. त्या लोकांना एवढा भयानक प्रकार होता तो मी पाहिल्यानंतर माझी मुलं होती, माझी पत्नी होती. मी आक्रोश केला, पळा पळा पळा. डोंगर काहीतरी घटना आहे. कारण मी पाहिलं, कारण रात्री झोपेतून माणसाला कळत नाही. पण ज्यावेळेस मी पाहिलं त्यावेळेस माझी झोप तर उडाली. मी, माझी मुलं, माझी पत्नी आणि अक्षरशः आम्ही अंडरवेअर पॅन्टवर असताना जीव वाचवण्यासाठी पळत सुटलं. ज्यावेळेस मी घरातून बाहेर पडलो तो मळवा जसा माझ्या घराला गोल येऊन असा डोके इतका मळवा तयार झाला. तिथून रस्त्याकडे मी धाव घेत होतो. परंतु ती धाव न घेता मी वरच्या घरी माझे भाऊ, माझे लहान नातवंड ही कशी आहे तो विचार करून मी वरच्या माझ्या घराकडे पळत सुटलो. आणि माझ्या बायको मुलांना म्हणलं तुम्ही तुमचा जीव वाचवा आणि रस्त्याकडे पळा. काट्या कुट्यातून रस्ता नसताना सुद्धा माझे कुटुंब गेलो. आणि घरी माझे नातवंड सुना असा 22 जणांचा परिवार होता. आणि मी पाहिलेलं सगळं दृश्य पाहिलं. मी पळा पळा जो आवाज बसलाय कमीत कमी 10 मिनिटामध्ये मी जसं काय 2 तास ओरडलं असं वाटलं. एवढ्या जोराने आवाज, पाऊस होता, विजा होत्या, पण एवढा आवाज नानाचा आला एक माझ्या घरातल्या व्यक्तीचा आहे म्हणून घरातली सर्व उठले. आणि उठले तर जशा अवस्थेत लहान मुलं असू किंवा मोठी असू पळा हा शब्द दिल्यानंतर नाना बोललं पळा म्हणलं काहीतरी घातपात आहे. आणि सर्व मुलं जशी आहेत तशी एक आवाजात एक आक्रोश ऐकल्यामुळे सर्व मुलं घर सोडून रस्त्याच्या आडवाट्याने पळण्याचा मार्ग जिथं जिथं मिळेल तिथे ते प्रयत्न करत होते. सर्वांना आम्ही काढून सोडलं. शेवटी माझे 95 वर्षाचे समोर वडील आहेत. ते अशा ठिकाणी झोपलेले होते की त्यांच्या अंगावरती आम्ही पाहिलं. सर्व काढून आल्यानंतर ज्या रूममध्ये ते झोपले होते त्यांची खाट पूर्ण मातीने भरलेली होती. आम्ही उचलून, कारण त्यांना चालता येत नाही, काय झालं कळत नाही, तरी सुद्धा आम्ही आमचा स्वतःचा जीव धोक्यात घालून माझ्या पुतण्यानी, माझ्या मुलांनी आणि मी उचलून बाबांना कसं तरी आम्ही उचलून घेऊन आलो. परंतु हे सांगतो की आज आम्ही वाचलोय. एकतर बातमी होईल
25 वाचले, पण मला वाटत नाही देवाच्या कृपेने आज आम्ही 25 मेलेलो ते. कारण आमचा काळ उशाची होता, फक्त वेळ आली नव्हती. आणि एवढे दगडे पाहिलं तर मला आजही वाटतं मी अजून एक कालपासून घर सोडलंय, पण अजून मी घरात गेलो नाही. मुलांना तुम्ही जा, कारण ज्या घरामध्ये जे आयुष्य आम्ही घालवलं कधी न होणारी घटना पाहिली. आणि ज्यावेळेस माझा 22 कुटुंब जर होत असतो माझ्या डोळ्यासमोर होत असेल, म्हणून आज या ठिकाणी आम्ही जीवतोय कसं राहतोय ते खूप परिस्थिती आहे. सर, मला एकच विनंती करायची आहे, गेलेले तर दुःख आम्हाला झालं, नेहमी आम्ही एकमेकाला पाहणारे, ते दुःख तर सण होऊ शकत नाही. परंतु आज अशी परिस्थिती झाली, ते गेलेत पण आम्ही जिवंत आहे, पण आज आम्ही मेल्यासारखे. कुठ चड्डी नाही, बनेल नाही, खायला नाही, सर्व आमचं रेचन पाणी घाललेलं आहे, अशी अवस्था आहे. आणि आम्ही या परिस्थितीमध्ये आमचे दाजी आहेत शेजारी बाजे गावातले विठ्ठल वाघमारे यांचा आश्रय त्यांच्या घराशी आम्हाला मिळाला आहे. आणि रात्रीपासून जी एवढी लोक त्यांच्या घरात बसायला जागा नाही, पावसाचं वातावरण आहे, तरीसुद्धा त्यांनी आम्हाला 1 वेळेची 2 वेळेची जेवणाची व्यवस्था केली. किती करणार, त्यांची मोठी श्रीमंत नाही, पण तरीसुद्धा आमच्या 22 लोकांच्या फॅमिलीला त्यांनी 2 दिवस जीव खाऊ घातले. एकच विनंती आहे की आम्ही आता बेघर झालेलो आहे, आमची शासनाने विचार करावा. आम्हाला आजही म्हणलं पाऊस जरी उघडला त्याच्या घरात आम्ही राहू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. मग 22 लोकांच्या फॅमिलीने मुलं आहे, त्यांचं शिक्षण कसं करायचं हा आमच्या चिंतेचा प्रश्न आहे. त्यामुळं आम्ही सरकारने विनंती आहे की आमची कृती तरी दखल घ्यावी, आमचा विचार करावा, एवढीच. या ठिकाणी काय सांगाल, त्या रात्री काय घडलं आणि सरकारकडनं काय मागणी? मी रात्री मग पहाटे मला वॉशरूमला आली, म्हणून मी उठले आणि आतमध्ये वॉशरूमकडे जाणार तेवढ्यात मोठमोठं वीज कोसळली, वीज पडली, म्हणून मी मुलांच्याकडे धाव घेतली आणि माझ्या मागे अख्खा आमचं किचनचं 2 रूमचं सगळं सामान खाली जमीनदोस्त झालं, सगळे भिंती मातीमोल झाल्या. आणि पोरांना मी घेतलं आणि आम्ही बाहेर पळत सुटलो. आमचे सासरे आले ओरडत, निघा बाहेर, निघा बाहेर. आहे त्या अवस्थेमध्ये, पोरांना चपला नाही, अंगावर काही नाही, आहे त्या अवस्थेत 2 वर्षाची मुलगी, 12 वर्षाचा मुलगा, 7-8 असे आमची सगळी मुलं. त्यांना सगळ्यांना घेऊन आम्ही सविता तिकोने यांच्या घरी गेलो. तिथे पण थोड्या वेळाने लाईट नव्हती, काही नव्हतं. ते 2च मायलेकर राहणारे, त्यांच्या घरात पण जास्तीचा किराणा नाही, काही नाही. मुलांना खायला पण, आमच्या मुलांना लहान मुलं भुका लागले, त्यांना खायला कुठून भेटणार, खायला पण नव्हतं. भाऊ माझा आला तळेगावरून, त्याला मी सांगितलं मळवलीतून येतं काहीतरी आण बिस्किट. 1 पॅकेट त्यांनी बिस्किटांचं आणलं, ते मुलांनी खाल्लं, तेव्हा मुलं शांत झाली. तिथेही परत दरड कोसळली, परत सगळं पाणी भरलं त्यांच्या घरापाशी. तिथूनही आम्ही निघालो, शाळेकडे धाव घेतली. काही लोकांनी आम्हाला हात दिले, आम्ही शाळेकडे गेलो. तिथे काही लोकांनी 1 वाजता पोहे केले, ते 1 वाजता पोहे आम्ही मुलांनी आमच्या 2-2 घास खाल्ले. आम्ही रात्रभर झोपलो नाही. घर जे आम्ही जोडलंय, थोडं थोडं करून जे जोडलंय, आज माझं 15 वर्ष झाले लग्नाला, थोडं थोडं करून मी सगळं सामान जोडलेलं जमीन दोस्त झालंय, काहीच तिथे शिल्लक बाकी राहिलेलं नाही. तरी या कुटुंबाच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत की त्यांचं कष्टाचं जे आहे ते सर्व नाहीच झालेलं आहे आणि त्यांचं घर मातीमध्ये मिसळलेलं आहे. आता राहायचं कुठं हा प्रश्न आहे. तर मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख साहेब आणि मावळ मुळशी प्रांताधिकारी सुरेंद्र नवले साहेब आणि मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी यांच्या पुनर्वसनासाठी त्वरित पावलं उचलली पाहिजे. जगण्यासाठी त्यांना आधारच उरलेला नाही, जीव वाचलाय पण जगायचं कसं हा प्रश्न त्यांच्या समोर आहे. काय सांगाल की 2 दिवस झाले हे 22 व्यक्ती तुमच्या घरी आहेत? काल पहाटे 5 वाजता फोन आला मला की बाबा असं पाटणला घर कोसळलं म्हणून. तर पहाटे 5 वाजता फोन आल्यावर मी माझ्या मुलांनी मला आवाज दिला की मुलं म्हणली दादा की आपलं मामाचं घर असं झालं आहे. मग आपल्याला कुठलाच ते रडायला यायला लागली. तर नंतर आम्ही मग 5 वाजता इथून 5:30ला निघालो. तिथं गेलो तर पाहिलं तर सगळं घर हे माती मोल झालं होतं. वरून कोसळ दगड येत होते, माती येत होती, सगळं वाहत होतं सगळं. आणि ह्याच्यामुळं मग मी यांना म्हणलं तुम्ही आपली गाडी पाठवली. मग मी गाडी पाठवली, गाडीने माझ्या इकडं सगळी लोक आणून मी माझ्याकडे शिफ्ट केली. बरं, आता 2 दिवस तुमच्या इथं आहे, तुमची परिस्थिती आहे का? नाही एवढी परिस्थिती नसल्यामुळं हेच म्हणणं ना की शासनाने आपलं काहीतरी यांना सहकार्य करावं, शासनाने काहीतरी द्यावं, आमदार साहेबांनी काहीतरी यांचे मार्ग करावं असं माझं म्हणणं आहे. आणि 89ला आमची दरड पडली, तशीच परिस्थिती झाली. आज 89ला मी त्याच्यात कारभारी होत्या दरडीचं हे सगळं नियोजन करायचं.
त्यावेळेस आम्ही 39 लोक गेली, त्यावेळेस आम्ही स्वतःच आम्ही सगळे केलं सगळं. आमचे बंधू भाऊ, आमचे मोठे भाऊ होते, आमचे सरपंच साधू वाघमारे होते, त्यावेळेस सगळी मंडळी, आमचीच घरातली सगळी मंडळी त्याच्यात होती, कारभारी मंडळी. त्यांनी सगळ्यांनी हे केलं सगळं. बरं, तुमच्या कुटुंबामध्ये एकूण किती व्यक्ती आहेत आणि कोण कोण? या ठिकाणी मी 3 भाऊ होतो. 2 भाऊ आज आहेत नाही आहे. त्यांचीच ही मुलं बाळं होती. एक जबाबदार म्हणून मी त्यांच्यातला लहान भाऊ त्यांचा होतो. हे आता पाहिलं तर सगळ्यांची जबाबदारी माझ्या खांद्यावरती. आणि ज्यावेळेस हा प्रसंग मी उठल्यानंतर मी माझा स्वतःचा जीव वाचून पळालो असतो. माझा जीव वाचून मी करणार काय? माझे नातवंड आहे, 6-7 नातवंड आहे, सून आहे. मी माझ्या स्वतःची पर्वा न करता माझ्या कुटुंबाकडे धाव घेतली, तुम्ही पळा. शेवटी सर्व निघाले, एकाला पण थांबवलं नाही. शेवटी माझा 95 वर्षाचे वडील होते. माझ्या वडिलांसाठी मी एवढं तळमळीने गेलो. मुलं माझं काय झालं तरी झालं, पण माझा बाप वाचला पाहिजे. बापाला चालता येत नाही, बोलता येत नाही. बापाला मी पाठीवरती कसा उचलून आणून त्यांचे प्राण वाचवले. खऱ्या अर्थाने आमचा कुटुंब, माझे वडील वाचले. आता याच्यातच आम्हाला की बापाने आयुष्यभर एवढं काय केलं आणि मुलगा जेव्हा त्यांनी माझा डोळ्यासमोर माझा बाप जाईल, याच्यापेक्षा दुःख काय? माझ्या बापाला सुद्धा मी वाचवण्यात यश मिळालं. यामागे बघून तर तुझी खूप खूप मोठी कृपा आहे, म्हणून आम्ही आज वाचलो. नाही तर काळ उशाची होता, काळ उशाची होता, पण वेळ नव्हती. काळ आला पण वेळ नव्हती आली. एवढंच सांगते. माझ्या समोर नंदूभाऊंचं घर गेलं, त्यांच्या वेळ आणि काळ हे दोन्ही पण आलं. व भगवंताची आमच्यावर काहीतरी कृपा दृष्टी असेल म्हणून काळ आला होता, पण आमच्यावर वेळ आली नव्हती. सरकारने त्वरित या तिकोनी कुटुंबाचं पुनर्वसन केलं पाहिजे. त्यांना घर आणि त्यांना जगण्यासाठी मार्ग उपलब्ध करून दिला पाहिजे. कारण या कुटुंबामध्ये जे पाटण येथील दरड कोसळली, यामध्ये नंदू तिकोने, माऊली तिकोने आणि अनिता तिकोने हे 3 जण त्या दरडीमध्ये अडकल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. पण स्वतःचा जीव वाचवून इतर जणांचाही 22 जणांचा जीव वाचवणारे या ठिकाणी जे तिकोने आहेत, या कुटुंबाला आता जगण्यासाठी बळ पाहिजे. त्यांचं स्वतःचं घर संसार मातीमोल झालेला आहे. आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांना विनंती आहे. अण्णाशी काही बोलणं झालंय का तुमचं आमदारांशी? नाही, अण्णांची काही बोलणं झालेलं नाही. आज मी सावरतोय, कारण कालची परिस्थिती घटना घडली. 4 वाजेपासून दिवसभर मी ओलाच होतो, भिजलेलं होतं, अंगावरती पण काही नव्हतं. माझी एकच चिंता डोळ्यासमोर होती की माझं कुटुंब सुखरूप आहे. म्हणून त्यामध्ये मी अख्खा दिवस न अन्न पाणी घेता माझं कुटुंब कसं सुरक्षित निवाऱ्या ठिकाणी येईल, म्हणून माझे दाजी आहेत विठ्ठल वाघमारे, यांच्या घरी माझं कुटुंब घेऊन मी आलो की जिथं सुखरूप राहता येईल किंवा नातवांना काहीतरी खायला मिळेल. म्हणून आज त्यांनी आम्हाला कालपासून आश्रय दिला. आजही देतील, उद्याही देतील, पण नंतर काय करणार? आता आम्हाला गरज नाही आहे, गरज नाही आम्हाला. अंगावला कपडा आम्ही घेऊन कोणाने दिला तरी तो घालू, पण आता राहण्यासाठी गरज नाही. आम्ही काय करणार? नव्याने पडीपासनं चमच्यापासून काहीच आमचं उद्ध्वस्त झालेलं आहे. त्यामुळे सर्व नवीन करण्यासाठी, घेण्यासाठी तेवढी आपली ताकद पण नाही, कारण 22 लोकांची फॅमिली. त्यामुळं आम्हाला याची खऱ्या अर्थाने गरज आहे. ती सरकारने करावं अशी सरकारला मी नम्र विनंती करतो. आमदारांना काय विनंती कराल? माननीय आमदार साहेबांना माझी एकच विनंती राहील की आमचं जे घर जमीनदोस्त झालेलं आहे, आम्हाला किमान अन्न वस्त्र निवारा तात्पुरतं जगण्यासाठी काय ना त्यांनी सोय करावी, जेणेकरून आम्ही आमचा उदरनिर्वाह करू शकतो. लहान लहान मुलांना पाऊस चालू आहे, लहान लहान मुलांना घेऊन जाणार कुठे, हाच आमच्या पुढे प्रश्न आहे. ह्याच्यावर त्यांनी जे काही असेल ते करावं. धन्यवाद. काय सांगाल? हो, असं आमचे डिरे बुडून आले, आम्ही झोपत होतो तर चला बाहेर निघा, बाहेर निघा, बाहेर निघा. तर एवढ्यांचे कुटुंब आमच्या दिरांनी सावरले. बघूयात सरकारकडनं या दरड कोसळली प्रकरणातील जे जीवित कुटुंब आहेत, या कुटुंबाला पुनर्वसनासाठी लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी होती. तलाठी मंडलाधिकारी यांनी या कुटुंबाचा अहवाल घेतला पाहिजे आणि तहसीलदारांकडे पाठवून शासनाची तातडीची मदत या कुटुंबाला देणं गरजेचं आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.